भारतरत्न, विश्वरत्न, ज्ञानसूर्य, अर्थतज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, समानतेचे महान योद्धा, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांवर बोलावं तेवढं कमीच आहे, कारण ते फक्त एका समाजाचे नव्हते, ते संपूर्ण देशाचे होते, मानवतेचे होते. ज्या व्यक्तीने स्वतः आयुष्यात अपमान सहन केला, शाळेत पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, बसायला जागा नव्हती, तरी हार मानली नाही. ते एकटे लढले, पण कधी स्वतःसाठी नाही. ते लढले प्रत्येक त्या माणसासाठी ज्याच्यावर अन्याय होत होता. म्हणूनच आज फक्त एक समाज नाही, तर प्रत्येक समाज बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. कारण त्यांनी दिलंय माणूस म्हणून जगण्याचा हक्क, समानतेचा अधिकार आणि स्वाभिमानाने उभं राहण्याची ताकद. पण आज या जयंतीच्या दिवशी मला एक प्रश्न मनाला भिडतो आहे. आजचा हा भीमसैनिक कुठे चालला आहे? ते म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आज आपण शिकलो, पण एकत्र आलो का? आपण खरंच संघटित आहोत का? कितीतरी वेगवेगळ्या संघटना झाल्या, पण आपण आपापसातच भांडत बसलोय. ज्यांनी आयुष्यभर लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, आज आपणच तुकड्यामध्ये विभागलोय. हिसका ती दिशा ज्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य झोकून दिलं. आज गरज आहे पुन्हा एकत्र येण्याची, त्यांच्या संघर्षाची आठवण ठेवण्याची. आणि हो, मला अभिमान आहे, मी भीमकन्या आहे. हा अभिमान फक्त नावाचा नाही, तर जबाबदारीचा आहे. जोपर्यंत समाजात अन्याय आहे, तोपर्यंत बाबासाहेबांचा संघर्ष जिवंत आहे आणि तो पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. चला, भांडण नाही, विभागणी नाही, फक्त एकता आणि संघर्ष हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.